नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 30 जून आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, दोन्ही शेड फुल आहे आणि ग्राउंड वरती आवक आहे 4-5 लाईनीची ट्रॅक्टरची आणि इकडे पण थोडी आवक आहे बाहेर। आणि मित्रांनो, सुरुवातीला आपण ट्रॅक्टरचा लिलाव दाखवले, त्याच्यानंतर 6 मिनिटाचं पिकअपचं लिलाव दाखवले। दोघांमध्ये काय अंतर निघतं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कळणार आहे, तेवढे शॉर्ट परत बघा। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, सकाळचे वाजलेले 8:45 आणि आज वार सोमवार। बघू आज काय बाजारभाव निघतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय बाजारभाव असतो। आणि आज हप्त्याचा आज पहिला दिवस आहे सोमवार, तर बघू आज काय बाजारभाव निघतो, काही बदल होतो का भावामध्ये, वाढतं की कमी होतं, तर शेवटपर्यंत बघा। आणि शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काही निघत असतं ते आपण आपल्या चॅनलवर सांगत असतो, व्हिडिओमध्ये सांगत असतो। आणि व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव दाखवलेला असतो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला भाऊ बघूया। मित्रांनो, आपण ट्रॅक्टरच्या लाईनला आलोय, बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। आणि पहिले आपण ट्रॅक्टरचा लिलाव दाखवतोय, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव दाखवणार आहे। पहिलंच ट्रॅक्टर आहे, पहिल्या नागापासून तुम्हाला लाईन शिर दाखवू। काय भाव गेलाय? 1500 रुपये जायले, 1500 रुपीज क्वालिटी बघू शकतो कांद्याची। कुठला आहे कांदा? वडाई नजीक। बियाणं कोणतं होतं काका? आंबरचं बियाणं आहे, ठीक आहे, वडाई नजीक। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1500 रुपये, 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? सिंथेटिक। बियाणं कोणतं होतं? ठीक आहे, घरगुती बियाणं आहे, सिंथेटिक। पुढं बघू, काय भाव गेला दादा? 1700 रुपये, 1700 रुपीज। 1700 रुपये, 1700। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, ठीक आहे, बघू शकतो तुम्ही। पुढं बघू, काय भाव गेलं? 1000 रुपये, 1000 रुपीज। कुठले आपण? सुरगाणा। आणि खात काय भाव गेली? किती गेली खात? 300 का? ठीक आहे, 400 रुपये खात जायले मित्रांनो, ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेलो? 1506 रुपये, 1506 रुपीज। कुठले आपण? निमपाडा। बियाणं कोणतं होतं? बरं, घरगुती बियाणं आहे। पुढं बघू, बघू शकतो वॉल्टा माल। काय भाव गेलं? 1460, 1460, 1460 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा, ठीक आहे, घरगुती बियाणं आहे। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? 1526 जायले, 1526 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड मिरची। बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा पुरसुंगी, पालखेड मिरची, ठीक आहे। पुढं बघू, बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। काय भाव गेले दादा? 1225। कुठलंही? दरेगाव। 1225, 1225 रुपीज। बियाणं कोणतं होतं याला? आपल्या घरगुती। शेजारी कोणाचं आहे? बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1556, 1556 रुपीज। कुठला आहे कांदा? कोसवन। बियाणं कोणतं होतं याला? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे, 1556। पुढं बघू, बघू शकतो तुम्ही गोल्टी। काय भाव गेला? 751, 751 रुपीज। कुठले आपण? बापखेडा, ठीक आहे, 751। पुढं बघू, काय भाव गेलं? किती? 1700 रुपये जायले, 1700 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे, 1700 रुपये। पुढं बघू, काय भाव गेला? 1200 रुपये, 1200 जायले, 1200 रुपीज। कुठले आपण? अच्छा, दरेगाव, 1200 रुपये। पुढं बघू, काय भाव गेला दादा? 1571, 1471, 1471 जायले, 1471 रुपीज। कुठला आहे कांदा? कळवण। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे, कळवणचं कांदा आहे। हां, पिंपळगाव कांदा मार्केट, पिंपळगाव कांदा मार्केट। काय भाव गेला दादा? 1251, 1251 रुपीज। कुठला आहे कांदा? साकोरा, ठीक आहे। हे काय किक काय गेलं? 701। बघू शकतो तुम्ही गोल्टी 701 जाईल, 701 रुपीज। कुठले?
कोकणगाव ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेला? 1528 1528 रुपीज. कुठला कांदा? वावी ठीक आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ओमकार बियाणं आहे. ओके 50-55 साईज आहे मित्रांनो कांद्याला. पुढं बघू भाव गेलं? 1352 1352 रुपीज. चाळीतला कांदा आहे का? चाळीतलं आहे ना. आणि बियाणं कोणतं त्याचं? पाटील पालखेड. अच्छा ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1500 रुपये 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजी. बियाणं कोणतं त्याचं? अच्छा ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 16.5 1650 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? कोकणगाव. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा. येलोरचं बियाणं आहे. कोकणगावचा कांदा आहे. ठीक आहे. काय भाव गेली गोल्टी? 700 रुपये गोल्टी 700 रुपीज. कुठले आपण? किराड. ठीक आहे 700 रुपये. पुढं बघू काय भाव गेलं? 1660 रुपये 1660 रुपये. बघू शकतो पहिलं आहे का? अच्छा 1660 रुपये 1660 रुपीज. कुठला आहे कांदा? उंबरखेड. याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोरा. ठीक आहे. पुढं बघ मित्रांनो पहिल्या शेडच्या दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट केला आपण. गोल्टी बघू शकतो. काय भाव गेली गोल्टी? किती? 560 जायले 560 रुपीज. कुठले आपण? वनी. ठीक आहे 560 रुपये जायले. पुढं बघू काय भाव गेलो? 1601 रुपया 1601 रुपीज. मीडियम साईज मध्ये माल आहे. कुठला आहे कांदा? पाड्या. आणि बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे 50-55 साईज आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1551 1551 रुपीज. कुठला आहे कांदा? चाळीसगाव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1451 1451 रुपीज 1451. कुठला आहे कांदा? चाळीसगाव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? किती? 1360 1360 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1280. बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1280 रुपये 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे 1280. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1570 1570 रुपीज. कुठला आहे कांदा? मालसाना. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं कलशचं बियाणं आहे. ठीक आहे मालसाण्याचा कांदा आहे. पुढं बघू 1311 रुपये 1311 1311 रुपीज. कुठला आहे कांदा? हां अच्छा ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1451 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक आहे पंचकेश्वरचा कांदा आहे. पुढं बघू 1400 रुपये 1400 जाईल 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाई नजीक. ठीक आहे 1400 रुपये. शेजारी काय भाव गेलाय? अच्छा ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1551 1551 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. वडनेर भैरवचा कांदा आहे. पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे. काय भाव गेला दादा? 1100 रुपये 1100 जायले 1100 रुपीज. कुठले आपण? बरं ठीक 1100 रुपये. पुढे बघू काय भाव गेलो? 1552 जायले. क्वालिटी बघू शकतो कांद्याची 1552 1552 रुपीज. कुठला आहे कांदा? लासलगाव राशीगाव. आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे राशीगावचा कांदा आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1660 रुपये 1660 रुपीज. कुठला आहे कांदा?
शेलूपुरी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. शेलूपुरीचा कांदा आहे. 50-55 साईज आहे कांद्याला. पुढं बघू शकतो तुम्ही. 1712 झाले. 1712 रुपीज. कुठला आहे कांदा? आंबेवाडी. बियाणं कोणतं होतं काकायचं? आंबेवाडीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं म्हटलं? प्रसादचं बियाणं आहे ना? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. साईज बघू शकतो तुम्ही. 50 ते 55 साईज आहे. एक साईज मध्ये माल आहे मित्रांनो. पुढं बघू. गोल्टी काय भाव गेली गोल्टी? 830 रुपये. 830 रुपीज. कुठले आपण? आंतरवेली. 830 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1401. 1401 रुपीज. 1401. कुठला आहे कांदा? बहादुरी. बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा, घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? बघू शकतो तुम्ही. गोल्टा माल आहे. 1240. 1240 रुपीज. कुठले आपण? आयरगाव. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1280 रुपये. 1280 झाले. 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? मुखेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रगतीचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1425. 1425 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी बोई. 1425. आणि याचं बियाणं कोणतं होतं काका? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. गोल्टा माल आहे. काय भाव गेलं? 829. 829 झाले. 829 रुपीज. कुठला आहे कांदा? ओजे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक आहे. ओजेचं कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. गोल्टी काय भाव गेली? 600 रुपये झाले गोल्टी. 600 रुपीज. कुठले आपण? पिंपरखेड. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1661 झाले. 1661 रुपीज. कुठला आहे कांदा? सुरगाणा. बियाणं कोणतं होतं दादा याचं? गावठी बियाणं आहे. ठीक आहे. सुरगाणा. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1351. 1351 रुपीज. हा कांदा कुठला आहे? सुरगाण्याचाच कांदा आहे. ठीक आहे. याचं बियाणं कोणतं होतं? गावठीच बियाणं आहे ना. ठीक. पुढं बघू. क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 झाले. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? दाताण्याचा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. तर मित्रांनो काही बाजारभावामध्ये बदल नाही झालाय. स्थिर आहे बाजारभाव. जर तुम्ही शनिवारचा व्हिडिओ जर बघितला असेल त्याच्यात शेवटला सांगेल काय बाजारभाव होता. सेम तोच बाजारभाव आहे आज. जर तुम्हाला